उद्या इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखेने संपूर्ण महाराष्ट्रभर मॉडर्न मेडिसिन डॉक्टरांचा एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे। तर हा संप बेसिकली अशा मागण्यांसाठी आहे की होमिओपॅथिक डॉक्टरांनी CCMP कोर्स करून त्यांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल म्हणजे जी मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांची काउन्सिल आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्याच्या विरोधात आहे। होमिओपॅथिक डॉक्टरांबद्दल आम्हाला आदर आहे, होमिओपॅथीबद्दल आम्हाला आदर आहे। होमिओपॅथिक डॉक्टरांनी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करावी यावर सुद्धा आमचं काहीही आक्षेप नाही, पण या डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये ॲलोपॅथी डॉक्टरांसोबत नोंदणी करण्यासाठी आमचा आक्षेप आहे। ही मागणी आम्ही वारंवार महाराष्ट्र शासनाकडे केलेली आहे। त्या संदर्भात त्यांनी निवेदन आमच्याकडनं घेतलं आणि त्यावर आपण कार्यवाही करू म्हणून स्थगिती पण दिली होती, पण पुन्हा त्यांनी आता आदेश काढला आहे की यांची नोंदणी लवकरात लवकर सुरू करावी। या नोंदणीला आमचा आक्षेप आहे। त्यासाठी आम्ही 18 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 19 सप्टेंबर सकाळी 8 वाजेपर्यंत पूर्ण सेवा बंद करत आहोत। यामध्ये इमर्जन्सी सेवांचा सुद्धा यावेळी आम्ही समावेश केलेला आहे। तर सामान्य जनतेला आणि रुग्णाला आमचं असं आवाहन आहे की एक दिवस तुम्हाला थोडीशी असुविधा होईल, त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो, पण ही लॉंग टर्ममध्ये तुमच्याच फायद्याची असलेली गोष्ट आहे। कारण कोणता डॉक्टर कोणत्या पॅथीचा आहे हे कळणं गरजेचं आहे। त्यामुळे उद्याचा जो तुम्हाला असुविधा होणार आहे त्याच्यासाठी आम्ही क्षमस्व आहोत। तुम्ही आम्हाला समजून घ्या आणि आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या। जर सरकारने आमची ही मागणी मान्य केली तर आम्ही पुढे आंदोलन करणार नाही, जर सरकारने आमची मागणी मान्य नाही केली तर मग आम्ही यानंतर या आंदोलनाला तीव्र स्वरूप देण्याचं आम्ही ठरवणार आहोत।